नमस्कार मित्रांनो, शोध चवीचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपली गणपतीपुळेची सिरीज चालू आहे आणि आज आहे डे 2. तर तुम्हाला डे 1चा लॉग बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आज आपण कव्हर करणार आहे गणपती बाप्पाचं मंदिर जे गणपतीपुळे येथे आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहे जयगडला, जय गणेश मंदिर बघायला. खूप छान मंदिर आहे. त्याच्यानंतर आपण वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार आहेत, त्याच्यामध्ये पॅरासेलिंग, स्कूबा डायव्हिंग, त्याच्यानंतर जेट स्की वगैरे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. हा जो रोड आहे हा रत्नागिरीवरून आलेला आहे आणि इकडच्या साईडला आरेवारे बीच, मिऱ्या बीच, त्यानंतर कशेळी बीच वगैरे आहेत. हा जो आहे तो काजिरबाटी बीच आहे आणि इकडच्या साईडला जो रोड जातो हा गणपतीपुळेकडे जातो. इकडच्या साईडला तुम्हाला पॉईंट आहेत, गणपतीपुळेचं मंदिर आहे, त्याच्यानंतर जयगड किल्ला, त्याच्यानंतर जय गणेश मंदिर पण आहे तिथं खूप छान. आणि आपला जो स्टे आहे तो इथे आहे सी सन रिसॉर्ट म्हणून, आणि एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. चला आपण मस्त बीचकडे जाऊया. कसली शांतता आहे इथं, फक्त आणि फक्त पाण्याचा आवाज आहे, स्वच्छ प्रकाश, स्वच्छ हवा, खूप छान वाटते. मॉर्निंगच्या ज्या वाईब्स असतात त्या खूप भारी असतात बीचवरती. तर हा बीचचा व्ह्यू बघा. मॉर्निंग वॉकला आलेलो आहे आपण. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7:05. इथं बोर्ड आहे सी सन रिसॉर्ट. खूप छान लक्झरियस कॉटेजेस आहेत, नारळाची झाडं वगैरे आहेत. 4 पर्सनसाठी कॉटेज आहे, एक 3 पर्सनसाठी पण आहे. वरती जायला असा रोड आहे, पार्किंग वगैरे सगळं अवेलेबल आहे. हे बघा नारळाचे झाड आहेत, वरती नारळ वगैरे लागलेले. तुम्हाला कंटिन्युअसली समुद्राचा व्ह्यू दिसतोय आणि असा हाफ मून सारखा शेप आहे बीचचा. इकडे बीच आहे, हे कॉटेजेस आहेत. सी सन रिसॉर्ट नाव आहे रिसॉर्टचं. इकडं रेस्टॉरंट आहे आय थिंक त्यांचं इकडच्या साईडला. आणि हे एक कॉटेज आहे, इथं आपण रूम घेतलेली आणि ही एक रूम घेतलेली आहे. तर हे वुडन कॉटेज आहे, हे नॉर्मल कॉटेज आहे. इथं कार पार्किंग वगैरे आहे. बसून पण व्ह्यू एन्जॉय करू शकता. इथं चेअर्स, टेबल वगैरे आहे. इथं डायनिंगसाठी पण खूप छान होतं रात्री. इथं तुम्ही टेबल लावून सी व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8 आणि मस्त गर्दी नसणार आहे सकाळी सकाळी, त्यामुळं आपण मस्त दर्शन घ्यायला जाणार आहे. आणि एकदम बीचच्या कडेलाच मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आणि जाताना पण सगळे तुम्हाला व्ह्यूज दिसतील खूप छान. साईडनी सगळं समुद्र किनारा आहे आणि आरेवारे रोड आहे. आपल्या रिसॉर्टपासून फक्त 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती गणपतीपुळे आहे. तर ही पहिली कमान लागते. त्याच्यानंतर इथं एक कर नाका आहे जिथं 5 रुपये पर पर्सन ते कर घेतात. तिथं आपण 20 रुपये दिलेले आहेत आणि आतमध्ये चाललो आहे. आता हा जो रोड आहे, ह्या रोडला पार्किंग करतात बरेच लोक. पार्किंग आतमध्ये पण भरपूर अवेलेबल आहेत. तुम्हाला जर पॉसिबल असेल तर आतमध्येच लावा गाडी, कारण नो पार्किंगच्या बोर्ड्स भरपूर ठिकाणी लावलेले आहेत. तर आम्ही पण आतमध्येच पार्किंग केलेली. इथं अशी पार्किंगची व्यवस्था आहे. 50 रुपये पर कार असा पार्किंगचा रेट आहे. आता आपण गाडी पार्किंगला लावलेली आहे आणि मंदिराकडे चाललो आहे. तर मंदिराकडे जाताना असे छोटे शॉप्स आहेत. तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल, काही खेळणे वगैरे घ्यायचे असतील तर भरपूर शॉप्स आहेत. सकाळचे 8 वाजलेले त्यामुळं गर्दी कमी आहे. आणि चला आपण जाऊया. हे एकदम समुद्राच्या कडेला आहे मंदिर, त्याच्यामुळं नारळाची झाडं वगैरे सगळे आहेत इथं. सकाळी सकाळी गणपती बाप्पाला जायचं आहे त्यामुळं मूड एकदम फ्रेश आहे आणि वातावरण पण खूप छान आहे. थोडा एकदम बारीक बारीक पाऊस येतोय. मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी अशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे.
गर्दी नव्हती, त्यामुळं एकदम फास्ट आम्ही गेलो आतमध्ये. आणि सगळे लोक इथं नवस बोलतात. नवसाला पावतो हा गणपती. जर तुमची काही इच्छा असेल किंवा नवस असेल तर इथं जो उंदीर मामा आहे त्याच्या कानात तुम्ही बोलू शकता. आपण आतमध्ये जाऊया. आज वॉटर स्पोर्ट करायचा प्लॅन होता, त्यामुळं मी शॉर्ट्स घालून आलेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर मला कळालं की इथं शॉर्ट्स अलाउड नाही आहेत. त्यांनी परत बाहेर फुल पॅन्ट्स वगैरे मिळतात, तिथून परत नवीन फुल पॅन्ट घेतली आणि मी परत दर्शनासाठी आतमध्ये आलो. तर तुम्ही पण कधी याल इकडं तर जे शॉर्ट्स वगैरे आहेत ते चालत नाही तिथं. तर आतमध्ये कॅमेरा पण अलाउड नाही आहे, त्याच्यामुळं आपल्याला जास्त शूटिंग पण नाही करता येणार आहे आतलं. तर दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं आणि आपण आलेलो आहे बाहेर. तर बाहेरून हे मंदिर असं दिसतं. खूप छान मंदिर आहे, खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि बीचवरती खूप जास्त गर्दी होती. तुम्हाला मी दाखवतोच नंतर. जे वॉटर स्पोर्ट्स वगैरे करतात तिकडं भरपूर गर्दी होती आणि गर्दीनंतर जास्त वाढली पण होती. तर हे बघा एवढी गर्दी होती. तर आपल्याला ह्या बीचला नाही करायचं वॉटर स्पोर्ट्स. मालगुंड म्हणून बीच आहे साईडलाच गणपतीपुळेच्या, तिथं आपण वॉटर स्पोर्ट्स करणार आहे कारण तिथं गर्दी कमी असते. आपलं मस्त असं दर्शन झालेलं आहे. आणि तुम्हाला जर इकडं MTDCचं रिसॉर्ट पाहिजे असेल तर एक्झॅक्टली मंदिराच्या समोरच आहे आणि खूप छान रिसॉर्ट आहे. रूम्स वगैरे खूप छान आहेत, त्यांच्या हट्स वगैरे आहेत आतमध्ये आणि रूम्स पण आहेत फॅमिलीसाठी. आणि इथून आपण चाललेलो आहे आता जयगडला. इथं आपण ब्रेकफास्टसाठी थांबलोय. परशुराम स्मृती हॉटेल समाधान, ते शुद्ध शाकाहारी आहे. आणि इकडं मागं स्वाद म्हणून एक आहे, तिथं आपल्याला जेवण करायचं आहे. तर बघूया आपण नाश्त्याला काय काय आहे ते. बरेच लोक इथं मिसळ खात होते आणि मिसळचा जो कलर आहे एकदम लाल भडक, तो एकदम मला अट्रॅक्ट करत होता. तर मी मस्त मिसळ ऑर्डर केली बिनधास्तपणे, कारण मला माहिती होतं इकडची मिसळ जास्त तिखट नसती. कलर फक्त लाल होता पण मिसळ तिखट नव्हती जास्त. आणि तुम्ही बघू शकता कसली मस्त वाटते मिसळ बघूनच. आणि त्याच्यामध्ये हरभरे वगैरे टाकलेले आणि शेव होती खूप छान. आणि साईडला दिलेली मिरची, त्याच्यासोबत आपण कांदा भजी आणि तिखट चटणी त्याच्यासोबत दिलेली आहे, ते पण ऑर्डर केलेलं. आणि एक सोबत केलेलं ताक ऑर्डर. तर खूप छान असा ब्रेकफास्ट होता. आपण ब्रेकफास्ट करून चाललेला आहे आपल्या पुढच्या वाटेकडे. जाताना हा मालगुंड बीच आहे. तुम्हाला रस्त्याने असे सगळे म्हणजे आरेवारे जो रोड आहे पूर्ण, तिथं तुम्हाला सगळं असा समुद्राचा व्ह्यू दिसेल जाताना. एवढं छान वाटतं ना. आणि हे बघा हे कसलं पाण्यावरचं गाव आहे, एकदम बाहेरच्या देशात आल्यासारखं फील झालं मला थोड्या वेळासाठी. एवढा क्लास दिसत होतं. आता आपण पोचलेलो आहे गणपती मंदिराच्या तिथं. आणि हे मंदिर एक मला वाटतं 10-12 किलोमीटर असेल गणपतीपुळेपासून. आणि एकदम छान मंदिर आहे, एकदम कन्स्ट्रक्शन वगैरे मंदिराचं एकदम आधुनिक आहे. इथली शांतता स्वच्छता बघून तुमचं मन एकदम प्रसन्न होईल आणि मंदिर बघून तर नक्कीच होईल, कारण मंदिराचं कन्स्ट्रक्शन जर तुम्ही बघितलं तर खूप प्रेमात पडाल तुम्ही. एवढं मस्त कन्स्ट्रक्शन आहे मंदिराचं. आणि स्वच्छता बघा किती भारी, एकदम बाहेरच्या देशात गेल्याची फिलिंग येते. आणि खरंच खूप छान आहे. नक्की या ह्या मंदिरात गणपतीपुळेला कधी आलात तुम्ही तर. पुढे आल्यावरती तुम्हाला असा हा टँक दिसेल ज्याच्यात वेगवेगळ्या कलरचे छोटे छोटे मासे आहेत. आणि साईडला सगळं लॉन्स आहे, एकदम ग्रीनरी आहे, नारळाचे वगैरे झाडं आहेत. हे बघा किती छोटे छोटे छान मासे आहेत. आणि पूर्ण जो परिसर आहे तो सगळा जांभा खडक जो आहे त्याचे ब्लॉक्स आहेत. आणि हे बघा एंट्रीला सुद्धा किती छान त्यांनी गेट केलेले आहे. एकदम असं मूवीमध्ये एखादं मंदिर असतं ना तशा टाईपमध्येच मंदिर आहे हे. आतून पण मंदिर खूप छान आहे, आपण बघणारच आहे पुढं. आतमध्ये खूप प्रसन्न आणि शांत वाटतं.
गणपती बाप्पाची मूर्ती तुमचं नक्कीच मन मोहून घेईल. एवढी छान मूर्ती आहे आतमध्ये आणि खूप ओपन स्पेस आहे, व्हेंटिलेटेड मंदिर आहे पूर्ण. वरती सगळं लाकडी बांधकाम आहे. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आपलं आणि आपण आता खाली आलोय त्यांच्या म्युझियममध्ये, जिथे खूप छान छान अशा वस्तू बनवून ठेवलेल्या आणि त्या ज्या अनाथ मुलांच्या शाळा वगैरे असतात अशा ठिकाणाहून ते मुलं खेळणी वगैरे बनवतात आणि ते इथं विकायला ठेवतात. इथला परिसर एवढा छान आहे की तुम्हाला इथून निघायची बिलकुल इच्छा नाही होणार. पण आपल्याला पुढे वॉटर स्पोर्ट्स पण करायचे, तर आपण आता इथून जात आहे. तर आपण जाणार आहे आता मालगुंड बीचला, जिथं आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, ज्यात पॅरासेलिंग, स्कूबा डायव्हिंग, त्याच्यानंतर जेट स्की आणि बोट राईड आहेत. चला तर मग पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत खात राहा, फिरत राहा आणि खुश राहा.